कॅन्सर आयुष्यात आला नसता किंवा आला आहे आता तर आयुष्य आज कसं असलं असतं? छान आयुष्य जगायला शिकले कॅन्सरमुळे मी, त्यामुळे मी कॅन्सरला थँक्यू म्हणते. खरं तर हा मला कॅन्सरने दिलेली संधी आहे खरं तर, आणि मी तेवढ्यासाठी कॅन्सरबद्दल कृतज्ञ आहे खरं, अगदी खरं सांगायचं. कारण त्यांना सगळ्यांना आपल्याकडे लोक लक्ष देत आहेत या गोष्टीची चटक लागू शकते खरं तर. त्यामुळे ती पण गरज असते की नका करू लाड फार, तिचं तिला उभं राहू द्या. म्हणजे ज्याला कुणाला ह्या सगळ्या आजारातनं बाहेर पडायचंय त्यांनी स्वतः उभं राहायचंय, दुसऱ्याच्या आधाराने नाही, कुठलंही झाड धरायचं नाही, स्वतः उभं राहायचं. मग तिला उभं राहायला जी काय मदत लागेल ती करा ना थोडस, पण स्वतःचं झाड धरू देऊ नका. हा मुद्दा फार महत्वाचा आहे, कारण खूप ठिकाणी असं होतं की पेशंटला वाटतं अरे वा सगळेजण घर आपल्याकडे बघताय, मग किती छान ना, माझ्याकडे मला इथं आणून देते खायला, मला जे पाहिजे ते मिळतंय बसल्या जागी, तर किती छान ना. आणि असा माणूस कधीच बरा होणार नाही, कधीच हे नसतं ना. म्हणजे सवय लागते, सिंपती मिळवायची सवय लागते. नाही कित्येक म्हणजे मला आता बोलता बोलता मुद्दा सुचला की कित्येकांना बोलायला मिळालं, मोकळं वाटलं, याच्या मागे असंही कारण असते की त्यांचा जो स्ट्रेस साठवून राहत असेल आयुष्यभरामध्ये, त्याला तेव्हा सुद्धा आउटलेट न कायमस्वरूपी मिळत नसणे हा सुद्धा त्यांचं स्ट्रेस वाढण्याचं कारण असू शकेल. आणि कुणीतरी आपलं ऐकतं ही भावना तर आयुष्यात सगळ्यात महत्वाची असते. नमस्कार, जगण्यातील काहीच एका नवीन एपिसोड मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपण दिवाळीच्या नंतर जो पाडव्याला आपला श्रीकांत यादव यांचा एपिसोड झाला, त्या एपिसोडला तुम्हा सर्वांचा खूपच छान प्रतिसाद आहे. आणि त्या आधीच्या एपिसोडमध्ये जसं मी म्हणलं होतं की आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या लोकांशी खूप एक छान प्रकारे आता एपिसोड परत चालू करत आहोत. मुख्यतः आपल्या एपिसोड्स मध्ये हेल्थ रिलेटेड टॉपिक घेणं हा आपला फार महत्वाचा एक मुद्दा होता. आणि त्यामध्ये सुद्धा कित्येक आजार असे असतात की त्या आजारांचं नाव काढलं तरी सुद्धा आपल्याला खूप भीती वाटते. हृदयरोग असेल किंवा कॅन्सर असेल, तर त्याविषयी मेनली अवेअरनेस निर्माण करणं हा आपला त्यातला मेन हेतू होता. पहिल्या सीझन मध्ये आपण डॉक्टर शैलेश पुणतांबेकर यांच्याशी बोललो आणि सरांनी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर आणि त्याचं डायग्नोसिस आणि त्या दरम्यान घेण्याची ट्रीटमेंट याविषयी भरपूर छान माहिती सांगितली होती. कॅन्सरकडे एका दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहणं फार गरजेचं असं वाटतं, कारण पेशंटला त्या जेव्हा कळतं की मला कॅन्सर झालाय त्या दिवसापासून तो सिम्पटम फ्री होईपर्यंत एक फार मोठा कालावधी जात असतो. आणि त्या दरम्यान अनेक स्थित्यंतरे त्याच्या आयुष्यात येत असतात. आणि ही गोष्ट, हा अनुभव ज्यांनी स्वतः घेतलाय तेच आपल्याला छान पद्धतीने सांगू शकतात. आजच्या आपल्या एपिसोडचा हेतूच तो आहे. जी व्यक्ती स्वतः त्या सर्व फेजेस मधनं गेलेली आहे अशाच व्यक्तींशी बोलून त्यांचे अनुभव ऐकून आपल्याला बऱ्याच गोष्टींची आणखी नव्याने माहिती समजू शकेल असं आम्हाला वाटलं. तर आज अशाच दोन व्यक्तींशी आपण भेटणार आहोत. माझ्या ज्येष्ठ मैत्रिणीच मी त्यांना म्हणतो, कारण तेव्हापासून ह्या पॉडकास्ट निमित्ताने माझी त्यांची ओळख झाली. तर त्यांच्याकडे पाहून ज्येष्ठ म्हणणं चुकीचं आहे, कारण त्या जास्त मोटिवेशन, मला असं वाटलं आपल्याहून वयाने मोठ्या असून सुद्धा त्या जास्त आयुष्याविषयी पॉझिटिव्ह आहेत आणि जास्त छान पद्धतीने ते आयुष्य जगतायत. नमस्कार, मी माधवी सागडे. माझं वय आता 72 आहे. वयाच्या 48व्या वर्षी 2001 मध्ये मला ब्रेस्ट कॅन्सर झाला. त्याच्यानंतर माझी ट्रीटमेंट वगैरे 1 वर्षात पार पडली आणि तेव्हापासून मी आता छान आयुष्य जगतेय. नमस्कार, मी सुचेता देशपांडे. मला 2002 मध्ये ब्रेस्ट कॅन्सर झाला. त्यावेळेस माझं वय होतं 40. त्यावेळेस मी खूपच खरंच घाबरून गेलेली होते, परंतु नंतर मी ह्यातनं सगळ्यातनं खूप छान रित्या पार पाडले. माझे मुलं 10वी 12वीला होते, ते पण छान मार्कांनी पास झाले, मी पण छान मार्कांनी पास झाले आणि आता खूपच छान आयुष्य जगते आहे. तर आज आपण भेटणार आहोत माधवीताई आणि सुचिताताई यांना. तर नमस्ते. नमस्कार. आमच्या या जगण्यातील काही या चॅनेलवरती तुम्हा दोघींचं मनापासून स्वागत. तर माधवीताई, आपण जेव्हा बोलताना सर्व कालपासून चर्चा करत होतो, पहिला प्रश्न असा मनात येतो की मी कॅन्सर विषयी गेल्या काही वर्षापासून काही पुस्तकं वाचली की प्रत्येक वेळी तो आजार ज्या व्यक्तीला होतो त्याचा पहिला प्रश्न असतो, मलाच का?
तर जेव्हा तुम्हाला हा कॅन्सरचं निदान झालं, 23 वर्षापूर्वी जेव्हा तुम्हाला या कॅन्सरचं निदान झालं, तेव्हा तुमच्या मनात हा प्रश्न आला का, आणि आलं तर तेव्हा तुम्हाला काय वाटलं? 2001 साली मला ज्या वेळेला पहिल्यांदा कॅन्सर आहे हे कळलं, तर त्यावेळेला खरं तर अशी काही फार मोठं म्हणजे काही खूप मोठे सिम्पटम्स दिसत होते किंवा काहीतरी आपल्याला भयंकर झालंय असं वाटण्यासारखी परिस्थिती नव्हती. नॉर्मल काहीतरी वेगळं वाटतं आहे किंवा थोडा निपल डिस्चार्ज वाटला म्हणून मी डॉक्टरांच्याकडे गेले होते. आणि गायनेकोलॉजिस्टनी तर मला सांगितलं होतं की काही वाटत तर नाहीये. ब्रेस्ट सर्जनना दाखवलं, त्यांनी पण मॅमोग्राफी केली, मॅमोग्राफी नॉर्मल होती. FNSC केली, ती नॉर्मल होती. त्यामुळे काही आपल्याला कॅन्सर सारखं काही आहे असं तेव्हा वाटलं तर नव्हतं खरं तर. पण जेव्हा बायोप्सीचा रिपोर्ट आला तर बायोप्सीच्या रिपोर्टमध्ये मात्र तो कॅन्सर आहे हे कन्फर्म झालं होतं. आणि ज्या दिवशी डॉक्टरांना तो रिपोर्ट दाखवायला मी गेले त्या दिवशी मी एकटी गेले होते की बरोबर कोणाला घेऊन जावं किंवा, कारण कॅन्सर असेल असं वाटलंच नव्हतं म्हणून एकटी गेले होते. आणि थोडीशी तेवढी मी धीट आहे की एकटी जाऊन मी डॉक्टरांना सगळेच माझे प्रॉब्लेम मी एकटी डॉक्टरांच्याकडे जाऊन डील केलेले आहेत. पण डॉक्टरांनी सांगितलं त्या क्षणाला, म्हणजे असं त्या रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी एक गोल लाल सर्कल केलेलं होतं एका अक्षराला, त्याला त्यांनी डक्टल कार्सिनोमा असं लिहिलेलं होतं आणि त्याला त्यांनी एक सर्कल केलेलं होतं. त्या एवढं तर नॉलेज आपल्याला सगळ्यांना असतं की हा कार्सिनोमा म्हणजे कॅन्सर असणार आहे. त्यामुळे थोडीशी मनाची तयारी होती. डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी पण मला सरळपणाने की ठीक आहे कॅन्सर, आता काय करायचं. तर मी म्हटलं ठीक आहे तर मग आता तुम्ही म्हणाल तसं ऑपरेशन करायचं असेल तर करून टाकू. इतक्या सहजपणाने मी बोललेली बघून डॉक्टरांनाच आश्चर्य वाटलं की त्यांना वाटलं होतं की या बाई आता आपल्यासमोर रडायला लागतील, एवढ्या मोठ्या वयाच्या बाई आपल्यासमोर रडायला लागल्या तर आपण काय करणार. तेव्हा तुमचं वय किती होतं? तेव्हा माझं वय 48 होतं. म्हणजे तशी मोठी या कॅटेगरीतली होती आणि डॉक्टर लहान होते. त्यामुळे डॉक्टरांना जरा थोडासा असा प्रश्न पडला होता की यांची समजूत घालायची वेळ आली तर आपण कसं काय घालणार म्हणून. पण तशी काय वेळ मी डॉक्टरांवर आणली नाही. मी स्वतःच शांतपणाने ऑपरेशनची डेट ठरवली आणि परत आले. आणि व्हाय मी असा प्रश्न त्या क्षणाला तरी काही मला आला नाही. कारण काहीतरी केव्हा तरी 48 वर्षापर्यंत आपण जर चांगलं आयुष्य जगलो, त्या काळात कुठे आपण कधी विचारलं की आपण का बरं इतकं चांगलं आयुष्य जगलोय. मग आता याच्यानंतर काहीतरी जर होणार असलं तर ठीक आहे करू फेस ते, पण असं वाटलं त्या क्षणाला. आणि माझ्यापुरती मी ह्या प्रश्नाचं एक उत्तर असं शोधलं होतं की मला असं वाटतं की हुशार माणसांना जरा अवघड प्रश्न पत्रिका येते तशी आपल्या वाट्याला आली आहे तर आपण आता सोडवूया ती असं वाटलं. आणि मी तसंच ते पार पडलं. माझं सगळं ट्रीटमेंटची सगळी फेज अशीच पार पाडली मी. आणि तुम्हालाही हाच प्रश्न विचारतो? मलाच का हा प्रश्न मला पडायच्या आधीच मला असं वाटतं की मी खूप खंबीर होतेच, तशी माझी जशी होती तशीच. ज्या क्षणाला मला थोडीशी हाताला गाठ लागली त्यावेळेस मी डॉक्टरांकडे गेले, वाट बघितली. थोडे 1 महिना 2 महिने गेले. त्यानंतर मात्र माझं निप्पल रिट्रॅक्ट झालं. खरं तर आधी माझा हातही दुखत होता पण मी दुर्लक्ष केला कारण माझे मुलगा एक 10वीला आणि एक 12वीला होता. माझं वय होतं त्यावेळेस 40. पण मला असं काही होईल आणि हे पुढे जाऊन ह्याच्यात रूपांतर होईल हे माहिती नव्हतं. त्यातच मला ते असं थोडंसं डॉक्टरांकडे गेल्यानंतर ज्यावेळेस कळालं की कॅन्सर आहे त्यावेळेस माझ्यापेक्षा माझा नवराच इतका हळवा होता की मला त्यालाच सपोर्ट करावा लागला. अरे हो ठीक आहे, ओके, काही हरकत नाही, आपण उभं राहू यातून, असं ते थोडंसं झालं. आणि मला मुलं फार जास्त म्हणजे 10वी आणि 12वी असल्यामुळे मी माझ्या आजारपणाला कुरवाळत बसणं किंवा माझ्याकडे जास्त लक्ष देणं त्याच्यापेक्षा त्यांचे वर्ष महत्वाचे आहेत इकडे मी जरा थोडंसं जास्त लक्ष दिलं. त्यामुळे व्हाय मी हा प्रश्न फार थोडा बाजूला पडला माझ्या. आणि जर आता फॅमिलीचाच विषय निघालाय तर मुलं एवढी लहान होती तर मुलांनी हे कसं सगळं हँडल केलं दोघांनी? ऍक्च्युली माझा मोठा मुलगा होता ना, त्यांनी थोडासा सगळ्यांना सपोर्ट दिला. मला एक सपोर्ट दिला, माझ्या मिस्टरांना पण सपोर्ट दिला आणि लहानाला पण सपोर्ट देऊन त्यांनी 10वी ला बसवलं. ऍक्च्युली धाकटा जो माझा मुलगा होता तो खूप माझ्याशी अटॅच होता. त्यामुळे त्याला असं वाटत होतं की माझ्या आईला काहीतरी विचित्र झालंय आणि माझी आई
यातनं बाहेर पडेल का तो थोडासा घाबरला होता. आई तू येशील ना नीट व्यवस्थित, आई तू अशी करशील ना, तू घाबरशील का, मी तुझ्याबरोबर येऊ का, हे थोडंसं लहान मुलाचं धाकट्या मुलाचं माझं थोडंसं होतं. पण माझ्या मोठ्या मुलांनी खूप सगळ्यांना घराला छान सपोर्ट केला आणि तसाच मला पण खूप छान सपोर्ट केला. त्यामुळे इतकं मला फार नाही अवघड गेलं. माझ्या नवऱ्याला हँडल करणं उलट थोडंसं जास्त अवघड गेलं. आणि तुमचा कसा अनुभव होता जेव्हा असं कळल्यानंतर की घरी सर्व आघाड्यांवर घरच्या आघाड्यांवर माझ्याकडे माझा मोठा मुलगा त्यावेळेला भारतातच नव्हता, तो शिक्षणासाठी बाहेर होता. धाकटा मुलगा होता तो CA करत होता, त्यामुळे थोडासा घरी असायचा. क्लास आणि BCom साईड बाय साईड करत असल्यामुळे अटेंड करण्याचं काही फार मोठं हे नव्हतं आणि ते दोन्ही करत असल्यामुळे तो थोडा माझ्या बरोबर सगळं हे होतं. घरातल्या बाकीच्या प्रॉब्लेममुळे बाकी काही असा खूप सपोर्ट माझ्या बहिणीने मला खूप सपोर्ट दिला त्या काळामध्ये, कारण ती पूर्णपणे माझ्या बरोबर खंबीरपणाने सगळ्या ठिकाणी उभी होती. बहीण भाऊ वहिनी माझी यांनी सगळ्यांनी मला मात्र खूप सपोर्ट दिलेला आहे त्यावेळेला. पण मुळात खरं तर असं होतं की इतकी वर्ष मीच बाकी सगळ्यांचे मेडिकल प्रॉब्लेमला सगळ्यांच्या बरोबर हजर असल्यामुळे त्यांना कुणाला मला काही सपोर्ट द्यावा लागेल असं काही वाटलं नाही कधी, की ही स्वतः येईल बाहेर त्यातनं, असं त्यांना सगळ्यांना माझ्याबद्दलच विश्वास होता. मगाशी आपण बोलताना एक विषय झाला होता की सिम्पटम्स काय असे जाणवले पहिल्यांदा की आपल्याला असू शकेल कॅन्सर, असं काही थकवा, अशक्तपणा असं? मला थकवा वगैरे नव्हता, पण 1 महिना 1.5 महिना आधी माझा हात दुखत होता. पण मला असं वाटलं की ते ठीक आहे बाबा, मी गाडी खूप चालवली असेल किंवा काहीतरी ओझं उचललं असेल असं मला थोडंसं जाणवलं होतं. म्हणजे आता आपण डायग्नोसिस पर्यंत आलो. ऍक्च्युअली ट्रीटमेंट म्हणजे समजा ब्रेस्ट कॅन्सरची सर्जरी, ह्याच्यावरती आपण जास्त चर्चा करणार नाही आहोत, कारण त्याच्या पुढचे मुद्दे जास्त महत्वाचे आहे की केमोथेरपी असेल, रेडिएशन थेरपी असेल किंवा त्यानंतर चेंज ऑफ लाईफस्टाईल, हे पण घटक सर्वात महत्वाचा आहे, जो आजचा आपला बोलण्याचा मुख्य मुद्दा तोच आहे खरा. तर केमोथेरपी, आता मध्यंतरी आम्ही डॉक्टर शैलेश पुंटाणकर यांच्याशी एक एपिसोड केला, त्यात त्यांनी सरांनी सांगितलं की गेल्या 20 वर्षात 15 वर्षात खूप जास्त नवीन औषधं आल्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता त्रास कमी होतो लोकांना. केमोथेरपीच्या साईड इफेक्ट साठी लोक जे घाबरायचे, जो एक विकनेस, जो थकवा जाणवायचा, त्यासाठी कित्येकदा पुढच्या सायकलला नको म्हणायचे पेशंट, केमोथेरपीच नको अशी वेळ यायची. तर तुमची दोघींची ट्रीटमेंट आता जवळपास 20 वर्षांचा कालावधी आधीचा आहे, तर कशी गेली केमोथेरपी आणि ते कसं सगळं हँडल केलं तेव्हा? माझी केमोथेरपी सुरू झाली, पहिली केमोथेरपीला मला काही फार नाही त्रास झाला, पण नंतरच्या केमोथेरपीला मला खूप थकवा यायचा, उलट्या व्हायच्या, ताप यायचा आणि मला तर शेवटच्या नंतर मला उलट्या व्हायला लागल्या म्हणून ऍडमिट पण करावं लागलं. मला खरंच म्हणजे आता खूप छान ते डॉक्टर सगळं हँडल करतात म्हणा, टेक्नॉलॉजी म्हणा किंवा आधीच त्यांना सगळे देतात, पण त्यावेळेस खूप म्हणजे केमोथेरपी घ्यायला जायचं म्हणलं कीच अंगावर एक काटा यायचा, असं व्हायचं. खरंच होतं तेव्हा. पण आता खूप सोयी झालेल्या आहेत, औषधं आलेले आहेत, सगळंच बदललेलं आहे. ऑपरेशन नंतरचा जो काळ होता, ऑपरेशन नंतर केमोथेरपी आणि सिम्पटम फ्री होण्यात जो मधला काही 4-5 वर्षांचा काळ होता, त्यामध्ये असं काय वाटलं की आता आपण आयुष्याकडे समजा हे आपलं आणखी एक्सटेंडेड लाईफ आहे असं जर त्याला समजलं, तर आयुष्यात आता काय करावं आपण, असं विचार त्या काळात केला होता का? खूप खरं तर असा काही विचार करता येण्यासारखी परिस्थिती त्या काळात नव्हती, कारण ट्रीटमेंट चालू असताना आणि ट्रीटमेंट संपल्यानंतर सुद्धा की पूर्वीच्या काळामध्ये खरंच किमोथेरपीचा त्रास खूप व्हायचा आणि तो त्रास जो असायचा त्यापेक्षा सुद्धा लोकांच्या कथा त्याच्याबद्दलच्या ज्या ऐकू यायच्या त्याच्याने आधीच माणसं घाबरून जायची की काय होतं, म्हणजे वाट बघायला लागायचं की असं की आता आपल्याला उलटी होणार आहे का, आणखीन काय होणार आहे का, मग थकवा आला का. मला स्वतःला जाणवलेला एक त्या काळातला फरक म्हणजे माझ्या तोंडामध्ये ताबडतोब एक काहीतरी मेटॅलिक चव यायची चालू केल्या आणि ती जी चव असायची ती चव माझे 4 किमो जाईपर्यंत संपेपर्यंत गेलेली नव्हती, ती तशीच चव असायची आणि त्याच्यामुळे जेवण जात नव्हतं किंवा आपल्याला खावंसं वाटत नाही, हे जे काय फिलिंग असायचं ते त्यामुळे असायचं. तर आता त्याला म्हणजे हे खरंच फार मोठं सिम्पटम आहे असं म्हणावं का नाही माहित नाही मला,
पण हे एक सिम्पटम होतं. बाकी मला कधीही उलट्या झाल्या नाहीत, बाकी काही झालं नाही, त्यामुळे तो प्रॉब्लेम नाहीये माझ्या बाबतीत. पण थकवा जो असतो तो थकवा राहतो नंतर बरीच वर्ष. त्याच्यानंतर इम्युनिटी कमी झालेली असते, त्याच्यामुळे बाहेरचे जे काय सगळे थंडी, पावसाळा, प्रत्येक सीझन बदलला की तो बाहेरचा सीझन बदलायच्यात आपला बदललेला असतो सीझन. त्यामुळे आपल्यात फरक लगेच जाणवतो आपल्याला की काहीतरी बदललंय, आता आपल्याला त्रास व्हायला सुरुवात झालीय. ही जी सेन्सिटिव्हिटी वाढलेली असते ही बहुतेक त्या केमोथेरपीमुळे वाढलेली असते आणि ती खूप वर्ष टिकते. म्हणजे काही जणांची मला वाटतं लाईफ लॉंग सुद्धा टिकत असेल, पण मला खूप दिवस त्या गोष्टी जाणवल्या. पण केमोथेरपीमुळे घरी बसावं लागलं, काही करता आलं नाही, असे जे काय त्यावेळेचे प्रॉब्लेम होते ते आता होत नाहीत. आता खूप त्याची काळजी घेतली जाते. त्यामुळे एक दिवस केमोथेरपी घेऊन दुसऱ्या दिवशी ताबडतोब ऑफिसला जाणाऱ्या अनेक बायका नंतर आता भेटतात. आणि त्यांना उलट आम्ही असं काही सांगितलं की आम्हाला असा त्रास झाला तर त्यांना खरं नाही वाटत की आम्हाला काहीच झालं नाही, मग आम्हाला काही झालं नाही तर आम्हाला उपयोग नाही झाला का, अशी पण शंका त्यांना येऊ शकते अशा वेळेला. आणि दुसरा एक तिथला विषय असतो की आपण पेशंट म्हणून फक्त या गोष्टीकडे बोलतो. पेशंटचे नातेवाईक हा मला नेहमी एक मुद्दा फार महत्वाचा वाटतो. म्हणजे मी स्वतः हाडाचा डॉक्टर आहे, त्यामुळे महिनोन्महिने ट्रीटमेंट चालणारे आमच्याकडे पेशंट असायचे फ्रॅक्चर नंतर. तर त्या काळामध्ये पेशंटचे नातेवाईक आणि ऑर्थोपेडिकचे ऑपरेशन आणि कॅन्सरचे ऑपरेशन यात तसा बराच फरक आहे त्याच्या आउटकमच्या बाबतीमध्ये. तर असं पेशंटचं नातेवाईक, आपण काल बोलताना विषय झाला की तुम्ही स्वतः कॅन्सरचे पेशंट होता आणि पेशंटचे नातेवाईक पण होते. तर ही भूमिका कशी निभावायला हवी असं तुमचं स्वतःचं काही मत आहे का? पेशंट म्हणून होणं हे काही आपल्या हातात नसतं. आजार होणं हे कोणाच्याच हातात नाही. त्यामुळे पेशंट झालो तर शेवटी असं आहे की तुम्ही कोऑपरेटिव्ह पेशंट होऊ शकता. पेशंट होणं जरी हातात नसलं तरी कोऑपरेटिव्ह असणं हे तर तुमच्या हातात असतं. त्यामुळे जेवढे तुम्ही कोऑपरेटिव्ह असाल तेवढे तुमच्या बाजूच्या लोकांना तुम्हाला मदत करणं सोपं जातं. मग ते पेशंट असू दे, पेशंटचे नातेवाईक असू देत किंवा डॉक्टर असू देत, सगळ्यांच्याच दृष्टीने हा पेपर मग सोपा जातो थोडासा. त्यामुळे मला असं वाटतं की पेशंटच्या नातेवाईकांचा रोल सोबत करणं हा जास्त महत्वाचा असतो. की कारण कोणीच कोणाची दुखणी काय उचलून घेऊ शकत नाही, ती ज्याची त्याला फेस करायची असतात. मग निदान एवढं तरी करू शकतो आपण की त्याला सोबत करावी. ज्या वेळेला त्याला गरज असेल त्यावेळेला बोलायला कोणीतरी असलं पाहिजे, किंवा आणि तेही आजाराबद्दल न बोलता बाकी इतर विषयांवर बोलता आलं तर जास्त बरं. म्हणजे मला एक जण भेटायला आली होती, एक माझीच एक फॅमिली फ्रेंड आहे, क्रिकेटियर आहे ती स्वतः. तर ती माझ्याशी जवळजवळ 1.5 तास बोलत होती. 1.5 तास ती आपल्या चालू असलेल्या क्रिकेटच्या मॅचेस या विषयावरती 1.5 तास बोलली माझ्याशी. तिच्याकडे एक तर किस्से खूप असतात स्वतः क्रिकेटियर असल्यामुळे. त्यामुळे तिचे ते सगळे किस्से, विमेन्स क्रिकेट टीम, मेन्स क्रिकेट टीम याच्याबद्दल ती 1.5 तास बोलली. ती येऊन गेल्यानंतर मी म्हणजे एरवी असेल त्यापेक्षा सुद्धा जास्त फ्रेश झाले होते खरं तर मी ती येऊन गेल्यावर. आणि आपल्याकडे असं आहे की आपल्याकडे खरं तर एक असा एक सिलेबस असायला पाहिजे की पेशंटला भेटायला गेल्यानंतर काय बोलायचं नाही. हे जर काही करता आलं कुणाला तर छान होईल. म्हणते ते बरोबर आहे. मलाही हा असा अनुभव आलेला आहे. म्हणजे माझ्याच नवऱ्याचा मित्र माझी ऑपरेशन झालं, किमोथेरपी सुरू होती, त्यावेळेस तो भेटायला आला आणि परत नवरा तिथपर्यंत सोडवायला गेला की तू काही विचार केलायस का, दुसरे तुला 2 मुलं आहेत, विचार केलायस का दुसरा काही, म्हणजे इथपर्यंत त्यांनी विचारावं. म्हणजे दुसऱ्या लग्नाचा विचार केलाय का एवढा विचारायपर्यंत. म्हणजे असे पण काही लोक येतात. एक जोक म्हणा किंवा काय म्हणा की परदेशामध्ये जर एखादा आजारी पडला तर त्याला असं म्हणतात की गेट वेल सून किंवा लवकर बरा हो. असं आपल्याकडे म्हणतात अरे ह्याच कॅन्सरनी एक जण, अशा सेम कॅन्सरनी एक जण मेला असा. म्हणजे त्या पेशंटला घाबरवतात. छान सांगितलं की सल्ला नको, सोबत हवी. मला काय आवडलं बोलताना असं. आणि मी तर नेहमी सांगतो, आता आमच्याकडे मणक्याचे पेशंट ऑपरेशन मणक्याचं करायचं का नाही फार मोठा विषय असतो. तर बऱ्याचदा मी जिथे प्रॅक्टिस करायची तिथे असं कमी शिकलेले लोक असं असायचं.
तर कधी एखादा शेतकरी यायचा, त्याला सांगायला लागायचं की ऑपरेशन करायला लागेल असं, तर तो म्हणायचा नको नको, का तर माझ्या ओळखीतल्याच्या ओळखीतला असं असतं आणखी परत एक जण मणक्याचं ऑपरेशन केलं आणि पलंगावर पडून गेलं 20 वर्ष. तर म्हणलं तू ठीक आहे, हा एक अनुभव आहे, पण तुला ऑपरेशन करू नको असं कोण सांगतंय? तर तो म्हणायचा माझा मित्र सांगतोय. तर तो डॉक्टर आहे का तर नाही म्हणायचा. तर मग मी त्याला सांगायचं अरे जर मला उद्या कुठतरी जमीन घ्यायची बाबा एक इन्व्हेस्टमेंट म्हणून, तर मी गावातल्या फिजिशियनला विचारेल का तुला विचारेल? तो म्हणायचं मलाच विचारणार. मग म्हणायचं तुला जर हा आजार झाला तर तू त्या मित्राचा ऐकशील का माझा ऐकशील? असं सांगितल्यानंतर त्यांना ते पटायला लागायच्या गोष्टी. असं पण प्रत्येकापर्यंत पोहोचलं जाईल असं नाही. काही लोक असेच गायब होऊन जातात की नकोच म्हणून. हा, तर मगाशी बोलताना जो विषय आपला झाला होता की आता तुम्ही पुढे मग झाल्या ट्रीटमेंटचा पार्ट, सिम्पटम फ्री होते किंवा त्याच्या आधीचा काळ, काय ठरवलं आयुष्यामध्ये की आपण आता ह्यात काय करू शकतो पुढील येणाऱ्या लोकांना ह्या आजाराविषयी? अवेअरनेस. हो, अवेअरनेस तर ही तरी जास्तच सांगू शकेल, कारण ही जेव्हा आमचा ग्रुप असता ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप ज्यावेळेस हे झाला त्यावेळेस ती पायनियरच आहे. माधुरीच चांगलं सांगू शकेल. माझ्या ऑपरेशनच्या वेळेलाच मी खरं तर माझ्या 3 किमो झाल्यानंतर 4थ्या किमोला मी डॉक्टरांना सांगितलं होतं की मला नाही घ्यायची म्हणून, कारण खरंच कंटाळा आला मला. म्हटलं त्या याचं आता तर नाही घ्यायची म्हटलं, तर मला डॉक्टरांनी शांतपणाने बरं ठीक आहे नका घेऊ असं म्हणले. मग नंतर त्यांनी तो विषय बदलला आणि मला सांगितलं की आपण माझा एक असा विचार आहे की आपण एक सपोर्ट ग्रुप सुरू करू ब्रेस्ट कॅन्सर पेशंटसाठीचा. तर थोडेसे जरा धीट स्वतः असणारे माणसं मला हवी आहेत, तर तुम्ही येऊ शकाल का, कराल का मदत मला? म्हणून म्हटलं करीन की, आवडेल म्हटलं मला पण करायला मदत. मग त्यांनी एक 5 मिनिटं 10 मिनिटं त्याच विषयावर बोलले माझ्याशी आणि मग नंतर मला म्हणले की जर तुम्हाला मला मदत करायची असेल तर तुम्हाला तुमची ट्रीटमेंट पुरी करावी लागेल, त्याशिवाय तुम्ही कसे लोकांना सांगाल की तुमची ट्रीटमेंट करा, हे सांगाल तुम्हाला काय हक्क आहे मग म्हणे तुम्ही जर नाही पुरी केली ट्रीटमेंट तर. असं सांगून त्यांनी मला माझी शेवटची किमो घ्यायला लावली. आणि त्याच्यानंतर माझ्या ऑपरेशन नंतर 1 वर्षाने हा ग्रुप सुरू झाला, एक सपोर्ट ग्रुप डॉक्टरांनी सुरू केला. आणि तेव्हापासून मी ठरवलं की म्हटलं मला आता माझ्या पाठीमागे फार व्याप काही नाहीये, मी आता पूर्ण मोकळी आहे, तर मी हे काम करू शकते. माझा जर कोणाला उपयोग झाला, कुठल्या पेशंटच असं नाही, कुठल्याही पद्धतीने मी कोणाच्या मदतीसाठी जर उभी राहू शकले तर म्हटलं माझ्या उरलेलं आयुष्य चांगलं जाईल, उलट काहीतरी त्याला अर्थ मिळेल. अर्थपूर्ण आयुष्य जगायला मला एक जण असं निमित्त कॅन्सरचं जरी असलं तरी ते मिळालं तरी काही हरकत नाहीये असं मला वाटलं. आणि मला वाटतं की माझ्या आयुष्यातला सगळ्यात योग्य आणि चांगला निर्णय तो होता की या गोष्टीसाठी मी काम करायचं ठरवलं. तो निर्णय चांगला होता. आणि एरवी आपण लाईफस्टाईल बद्दल बोलतो तेव्हा 1 डे ॲट अ टाइम वगैरे अशा भाषा, असे सगळे आपण शब्द वापरतो, पण त्याचा खरा अर्थ काय आहे तो त्याच्यानंतर कळला की 1 डे ॲट अ टाइम म्हणजे कसं जगायचं हे तेव्हा कळलं की सगळ्या गोष्टींकडे आपण जास्त डोळसपणाने बघू शकतो, जास्त डोळसपणाने जगू शकतो सगळ्या गोष्टी, आणि सगळ्या गोष्टी एन्जॉय पण जास्त मोकळेपणाने करू शकतो असं मला वाटतं की हा मला कॅन्सरने दिलेली संधी आहे खरं तर. आणि मी तेवढ्यासाठी कॅन्सरबद्दल कृतज्ञ आहे खरं, अगदी खरं सांगायचं तर. आणि तुमची दोघींची भेट कशी झाली? हा, ते एक छान हेच आहे, किस्साच म्हणला तरी चालेल. माझं ज्यावेळेस ऑपरेशन झालं त्यावेळेस आम्ही नाशिकला होतो, म्हणजे सगळ्या किमोथेरपी ट्रीटमेंट पूर्ण माझ्या तिथंच झाल्या नाशिकला असताना. आणि मग आम्ही पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर नवरा नोकरीवर, 2 मुलं कॉलेजला, आणि मी एकटी घरी एकटीच. तिथे कसं आहे, नाशिकला माझे आई वडील, भाऊ भाऊजे सगळेजण सपोर्टला होते. काही जरी झालं तरी ते रात्रीत न येऊ शकत होते. इथे म्हणजे कोणीच नाही, म्हणजे ऍब्सोल्युटली कोणी नाही. आजूबाजूला पण कुणाचा दरवाजा बडवायचा, मी इथपर्यंत माझी ओळख कोणाची नव्हती. खूप मला डिप्रेशन आलं होतं. आणि नेमकं त्याच वेळेस टीव्हीवर संवाद नावाचा एक चॅनल, हे प्रोग्राम लागला होता, आणि हीच त्यावेळेला त्याच्यामध्ये होती. अरे बाप रे, हा माझ्यासाठी लागला. इतकी खुश झाले मी. खरं तर खुश व्हायचं ते काही कारण नव्हतं, पण खुश झाले. आणि अरे मग लगेच नंबर लिहून घेतला. मी तिला लगेच पहिला फोन केला की असं मी सुचेता देशपांडे बोलते आहे आणि मला असं झालं आणि मला खूप रडू येत आहे. आणि मलाच काय झालं असं मी सारखं होते आणि मला खूप भीती वाटते की मला अजून दुसरीकडे कुठे होईल का. तिने मला पूर्णतः मोकळं करून दिलं की तू रडायचंय तर रडून घे पूर्ण, मग आपण बोलूया.
आणि मग ती म्हणाली की आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप एक आपला ग्रुप आहे आणि तिथे सगळे असेच ब्रेस्ट कॅन्सरवालेच पेशंट आहेत, तू एकदा त्यांच्या मिटिंगला ये, त्याच्यात शेअरिंग असतं, अवेअरनेस असतो, तू येऊन तर बघ एकदा, तुला छान वाटेल, आमच्या बरोबर तू काम करायला पण लागशील. आणि खरंच तसं झालं. मी गेले पुढच्या मिटिंगला, मला इतकं म्हणजे मोकळी झाले विषय. काही काही गोष्टी अशा असतात की डॉक्टरकडे पण बोलू शकत नाहीत आणि घरच्यांना पण बोलू शकत नाहीत, मुलगा म्हणा नवरा म्हणा, की ज्या काही गोष्टी असतात त्या या ग्रुपमध्ये मी पहिले मला बोलून इतकं मोकळं मन झालं ना. तर आता बोलताना आपला हा विषय चालला होता, तर आस्था नावाचा तुमचा ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप आहे, तर त्याच्यामध्ये म्हणजे आता किती वर्षापासून चालू केलाय तुम्ही? त्याची सुरुवात आम्ही 2002 मध्ये केली आहे. जानेवारी 2002 मध्ये सुरू झालेला आहे ग्रुप तो. आणि त्याची सुरुवात आम्हाला खरं तर डॉक्टर अनिल अवचटांनी करून दिलेली आहे. आमच्या पहिल्या मीटिंगला ते आले होते तिथे आणि त्यांनीच हा सल्ला आम्हाला त्यावेळेला दिला होता की पेशंटला मदत म्हणजे तुम्ही फक्त सोबत करा, बाकी काही नका करू. सोबत केली तरी पुरेशी आहे सगळी. किंवा मग त्यांनी आणखीन एक हे सांगितलं की औषधं घेता तर ती औषधं तुम्ही त्याचा रागराग करून घेऊ नका, मित्र समजा औषधांना, तुम्हाला चांगलं ठेवण्यासाठी ते मदत करतायत तर ते तुमचे मित्र आहेत. असं म्हणजे खरंच सांगायचं तर प्रत्येकच ट्रीटमेंटकडे याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांनी बदलून टाकला आमचा. आणि तेव्हापासून आम्ही आस्थाच्या थ्रू असे बरेचसे कार्यक्रम केलेले आहेत की मग पेशंटनाच विचारायचो की तुम्हाला काय हवं आहे, कशाची माहिती हवी आहे. मग ते काही जणांना किमोथेरपीची माहिती हवी असायची, काही जणांना रेडिएशनची माहिती हवी असायची, किंवा कॅन्सर म्हणजे काय इथपासूनच माहिती हवी असायची. मग कॅन्सर झाला असतं त्याच्याशी कॅन्सरशी कसं तुम्ही कोपअप व्हायचं यासाठीचे काही लेक्चर्स आम्ही ऑर्गनाईज केले. आणि हे सगळं काम करत असताना असं लक्षात आलं की पेशंट आणि पेशंटचे नातेवाईक या लोकांच्या मध्ये कॅन्सरबद्दल इतके प्रचंड गैरसमज आहेत की तो कॉन्टेजियस आहे हा एक मोठा गैरसमज आहे. मग त्यामुळे मग एका पेशंटच्या घरी गेलो तर तिची भांडी कपडे सेपरेट ठेवलेले दिसले. मग ती अशा याच्यानी त्या पेशंटनी त्यातनं उभारी धरून बाहेर यायचं का जास्त डिप्रेस व्हायचं असा प्रश्न पडायचा. आम्हाला माहिती होतं की हा नाही आहे कॉन्टेजियस, पण लोकांना कसं समजावून सांगायचं. पण मग त्यामुळे असं आम्हाला लक्षात आलं की याच्याबद्दल खूप जनजागृतीची गरज आहे आणि सर्वसामान्य लोकांमध्ये गरज आहे याची. मग ती जनजागृती करण्यासाठी काय काय करता येईल त्याचे वेगळे वेगळे काय काय फॉर्मॅट असे डॉक्टरांनी चालू केले. त्या पद्धतीने आम्ही लोकांच्यापर्यंत जाऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्यवस्थित बरोबर माहिती पोचवता येईल असं काही प्रोग्राम केले. त्याच्यानंतर लोकांना लाईफस्टाईल चेंज म्हणजे काय, लोकांना असं वाटतं की लाईफस्टाईल चेंज म्हणजे काय तर जे काय महागडे काय काय गोष्टी मिळतात त्या घ्यायच्या, तर तसं नाहीये. तुमचा रेग्युलर जो काय म्हणजे रुटीन असतं ते रुटीन तुमचं नीट सांभाळलं, मग त्याच्यामध्ये आहार आहे, व्यायाम आहे, हे सगळं सांभाळणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट आणखीन एक मोठी जाणवली, खरं सांगायचं तर आमच्या बाबतीत सुद्धा असं म्हणता येईल की आपल्याला का झाला याचा जर आता आपण मागे वळून विचार केला तर असं लक्षात येतं की बाकीचे कुठलेच फॅक्टर्स असे नव्हते की ज्याच्यामुळे आपल्याला कॅन्सर होईल. पण एक फॅक्टर मात्र होता की स्ट्रेस, की जो आपल्याला मॅनेज करता आला नाही. त्याला काय कारण असेल माहित नाही, की कदाचित आपला व्यायाम कमी पडला असेल, आपली इम्युनिटी आपण सांभाळू शकलो नाही म्हणून तो स्ट्रेस जास्त आपल्याला त्रासदायक झाला असेल. पण स्ट्रेस हा मी तरी असं म्हणेन की कॅन्सर किंवा दुसरा कुठलाही मोठा आजार होण्यासाठी हा सगळ्यात मोठा फॅक्टर कारणीभूत आहे असं मी तरी म्हणेन. आणि नंतर जी आम्ही कार्यक्रम केले हे केले म्हणजे थोडे काही कॅम्प्स केले, म्हणजे डिटेक्शन म्हणत नाही मी त्याला, कॅन्सर डिटेक्शन कॅम्प नाही आहेत ते, तर म्हणजे प्री कॅन्सर हे म्हणता येईल असं की त्याच्यासाठीचे काही कॅम्प्स केले की बायकांना निदान स्वतःच्या हेल्थ विषयी जागरूक करणं, एवढं जरी यातनं साध्य झालं तरी खूप मोठं काहीतरी साध्य करू शकतो आपण असं वाटलं आम्हाला. तर ते कॅम्प्स आम्ही केले, त्याच्यातनं जवळजवळ 30-40 हजार बायकांपर्यंत आम्ही पोचलो. म्हणजे काही वेळेला त्या कॅम्प्सच्या ह्याच्यातनं असं म्हणजे फेल गेले म्हणण्यासारखे पण होते, कारण त्या बायकांनी नंतर पुढे काहीच केलं नाही त्याचं,
की ज्यांना कोणाला आम्ही परत दाखवा सांगितलं त्या आल्या पण नाहीत काही वेळेला. काही जणींनी व्यवस्थित त्याचा फायदा करून घेतला, रेग्युलर फ्री मॅमोग्राफीचा फायदा घेतला, हे घेतला, पण काही ठिकाणी नाही जमलं असं. पण निदान असं आहे ना की कॅन्सर सारख्या विषयावरच्या 4 गोष्टी कानावरून तरी गेल्या सगळ्यांच्या, की कॅन्सरबद्दल काहीतरी आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे, एवढं तरी त्यांना कळलं. आणि आता गेल्या काही वर्षांमध्ये मी स्वतः माझ्या तब्येतीमुळे माझं वय आता मी सांगितलं नाही मगाशी, पण मी 72 वर्षाची आहे. तर मी आता सध्या एवढी म्हणजे सगळ्या याच्यामध्ये ऍक्टिव्ह नाहीये. तर आता सध्याचे जे काय चालू आहेत ग्रुपचे हे सगळे, तर ते सगळे ती अजून ऍक्टिव्ह आहे त्याच्यात, त्यामुळे ती सांगू शकेल सगळे. काय असतात आता सध्या आमचे काही कॅम्प्स चालू आहेत. असे खेडे गावामध्ये जाऊन आम्ही क्लिनिकली पण करतो, म्हणजे स्वतः पण चेकअप करतो. आम्हाला डॉक्टरांनी आम्हाला त्याचं चांगल्या प्रकारे हेल्थ वर्कर म्हणून एक छान प्रकारे ट्रेनिंग दिलेलं आहे. आणि प्लस आमच्याकडे एक मशीन आहे, त्या मशीननी पण आम्ही परत करतो. आणि आम्हाला काही जरी फाइंडिंग छोटंसं जरी वाटलं त्या मशीनमध्ये किंवा हाताला, तर आम्ही आमचं सेंटर आहे इकडे MG रोडवर, JM रोडवर, तिथे आम्ही त्या पेशंटला पाठवतो मॅमोग्राफीसाठी आणि पुढच्या ट्रीटमेंटसाठी तिथे आम्ही त्यांना पाठवतो. आता आम्ही सुरुवात ही म्हणली तशी आम्ही पेशंट पासून केली. पेशंटचा आमचा ग्रुप होता पहिले, तर आम्ही शेअरिंग मिटिंग, मी तुम्हाला मगाशी जसं सांगितलं की मला शेअरिंग मिटिंगमध्ये किती छान वाटलं. आणि शेअरिंग केलं की कोणालाही छान वाटतं. माझ्या मनातलं जर कोणी ऐकायला समोर असेल तर तेवढंच छान वाटतं. आम्ही शेअरिंग मिटिंग पासून सुरुवात केली. नंतर ही म्हणतात तसं नातेवाईकांना पण आम्हाला अवेअर करावं लागलं की बाबा रे असं नाहीये, हा असा रोग नाहीये की तिला झाला म्हणून तुला, हे पण आम्ही केलं. त्यानंतर आम्ही छोटे खेडेगावांमध्ये जाऊन हेल्थ मिनिस्टर, जसं हेल्थ मिनिस्टर टीव्हीवर आहे ना, तसं आम्ही होम मिनिस्टर, तसं आम्ही हेल्थ मिनिस्टर नावाचा एक कार्यक्रम करतो की जिथे खेडेगावामध्ये त्याच बायकांना जाऊन 2 प्रश्न विचारायचे, त्यांना कितपत माहिती आहे ही त्यांच्याकडनं काढायची आणि त्यांना एक बक्षीस द्यायचं. आम्ही असं सुरू केलं. त्यानंतर डॉक्टर आणि पेशंट मिळून आमचा एक हिलिंग हार्मनी म्हणून कार्यक्रम आहे, त्याच्या थ्रू पण आम्ही अवेअरनेस करतो. हेल्थ मिनिस्टर आणि हिलिंग हार्मनी हे आमचे खूप छान अवेअरनेसचे खूप छान हे आहेत. आणि आता सध्या कॅम्प पण आमचे त्याच्याबरोबर चालू आहेत. आणि प्लस असं छोटे ग्रुप, समजा कॉलेजमध्ये जे बोलवलं आम्हाला अवेअरनेससाठी, शाळांमध्ये बोलवतात, कधी BC ग्रुपमध्ये सुद्धा आम्हाला बोलतात. आम्ही वस्त्यांमध्ये जाऊन खूप अवेअरनेस केला. अशा वस्त्यांमध्ये आम्ही गेलो, तिथल्या बायका आम्ही जमा केल्या आणि बाई असं झालेलं आहे, असं करू नको. आणि तिथं आम्हाला थोडेसे जास्त पेशंट सापडले म्हणण्यापेक्षा अरे बापरे मग मला गाठ आहे, मग ही त्याचीच आहे का, मग तिथं जागबाई दाखव. त्या कितपत गेल्या पुढे ती गोष्ट निराळी, पण तिथपर्यंत त्यांना सांगितलं. ही म्हणते तसं तिथपर्यंत पोहोचलोय आम्ही. छोट्या वस्त्यांमध्ये आम्ही खूप सारे कार्यक्रम करतोय अजून पण आम्ही करतोय. काल तो आपण बोलताना तुम्ही म्हटलं की तुम्ही त्याच्यासाठी नाटक बसवले होते. छोटं एक असं पेशंटनीच काम केलं होतं, त्याच्यामध्ये सगळे पेशंट्स काम करत होते, असं एक नाटक होतं. त्या नाटकाचे काही प्रयोग केले काही दिवस. मग त्याच्यानंतर त्या नाटकात काम करणारे 1-2 जण गेले. मग त्याच्यानंतर ते नाटक करणं बाकीच्यांना जरा थोडंसं अवघड वाटायला लागलं. मग नाट्यवाचन केलं, आकाशवाणीवर केलेलं आहे नाट्यवाचन, हे सगळे हे. आणि जेवढ्या म्हणून प्रकारे अवेअरनेस करता येईल तेवढ्या प्रकारे करायचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आतापर्यंत. आणि अजूनही पेशंट्सना काही दुसरी मदत हवी असली, म्हणजे थोडीफार आर्थिक मदत, त्याच्यानंतर थोडी माहिती, काउन्सिलिंग, घरच्या लोकांना काही, म्हणजे घरच्या लोकांना इथपर्यंत सुद्धा सल्ले दिलेले आहेत की पेशंटचे फार लाड करू नका, असे सल्ले सुद्धा द्यावे लागलेले आहेत. कारण ती पण गरज असते, कारण त्यांना सगळ्यांना आपल्याकडे लोक लक्ष देत आहेत या गोष्टीची चटक लागू शकते खरं तर. त्यामुळे ती पण गरज असते की नका करू लाड फार, तिचं तिला उभं राहू द्या. म्हणजे ज्याला कुणाला ह्या सगळ्या आजारातनं बाहेर पडायचंय त्यांनी स्वतः उभं राहायचंय, दुसऱ्याच्या आधाराने नाही, कुठलंही झाड धरायचं नाही, स्वतः उभं राहायचं. मग तिला उभं राहायला जी काय मदत लागेल ती करा ना थोडंसं, पण स्वतःचं झाड धरू देऊ नका. हा मुद्दा फार महत्वाचा आहे, कारण खूप ठिकाणी असं होतं की पेशंटला वाटतं अरे वा सगळेजण घर आपल्याकडे बघताय, मग किती छान ना, माझ्याकडे मला इथंच आणून देते खायला,
मला जे पाहिजे ते मिळतंय बसल्या जागी, तर किती छान ना. आणि असा माणूस कधीच बरा होणार नाही, कधीच हे नसतं ना. म्हणजे उलट त्याला ती सारखी मग एक सिंपती सवय लागते, सिंपती मिळवायची सवय लागते मग ती त्यांना पण. कदाचित ते कुठेतरी लॉंग टर्म ह्या दुखण्याला आणखी हे करणार आहे, जास्त रुतत जातात खरं तर त्या दुखण्यामध्ये. मग उभारी धरून तो स्वतःला उभं करून मोटिवेशन हा जास्त फॅक्टर काम करत असेल त्याच्यामध्ये. आणि समजा आता हा कार्यक्रम पाहिल्यानंतर काही लोकांना वाटलं की आम्हाला भेटायचं बाबा, आस्थामधल्या काही लोकांची फोनवर बोलायचं, तर काय त्यासाठी करायला लागेल? आमचा नंबर दिला, आम्ही काउन्सिलिंग पण करू शकतो. काही त्या पेशंटला खरंच कधी कधी मानसिक आधाराची पण गरज असते. मला कुठं मी मगाशी सांगितलं तसं मला बोलायचंय, कोणीतरी अशा व्यक्तीशी बोलायचंय की मला ते सगळं सांगायचंय माझं, तर त्यावेळेस आम्ही ऍज अ काउन्सिलर म्हणून त्यांचं सगळं ऐकून पण घेतो. आणि जर त्याला अगदीच पेशंटला की बाबा हॉस्पिटलमध्ये बसायला कुणी नसेल, कधी कधी आता मुलं बाहेर परदेशी असतात, कोणीच नसतं, नवरा बायकोच असतो, त्यातही थोडंसं नवऱ्याने किती पळापळ करायची, तर अशा वेळेस आम्ही हॉस्पिटलमध्ये जर किमोथेरपीच्या वेळेस बसायचं गरज पडली तर आम्ही तिथं पण जाऊन करू शकतो. आणि मग अशी म्हटली तसं थोडंफार आम्ही आर्थिक मदत करू शकतो. अशा मदत आम्ही पेशंटला मिळवून देऊ शकतो. समजा तेव्हा हे कळालं नसेल, आता एवढ्या वर्षांनी कळल्यानंतर आता तुम्ही तो स्ट्रेस कसा मॅनेज करायला शिकलाय? खरं सांगायचं तर आपल्या आवडीच्या काही गोष्टी करणं. म्हणजे माझी कामवाली बाईच माझ्यावर इतकी खुश आहे तेवढ्यासाठी की माझ्या घरामध्ये कधीही ती आली तरी गाणी चालू असतात. ती म्हणते काकू तुम्हाला कोणाची गरजच नाही, कोणी नाही बोलायला भेटलं तरी चालेल, तुमची गाणी तुमच्या बरोबर दिवसभर असतात म्हणून. मग या गोष्टीला कधी वेळच नाही मिळाला यापूर्वी की दिवसभर गाणी ऐकते आणि गाणी आवडतायत म्हणून गाणं लावून बसलीये, किंवा वाचायला आवडतंय म्हणून कुठल्याही वेळेला मी आता वाचत बसलीये आणि बाकीच्या कुठल्या गोष्टीकडे मी लक्ष दिलेलं नाहीये. असं पूर्वी कधीच जमलेलं नव्हतं. जमत पण नाही की ज्या वेळेला मुलं लहान असतात, हे असतात, बाकीच्या जबाबदाऱ्या असतात, तेव्हा नाही जमत. पण त्यातनं सुद्धा निदान स्वतःसाठी थोडासा वेळ काढता आला तर तो जरूर काढावा. हे आता ज्ञान आलेलं आहे, नवीन असं आहे असं म्हणता येईल की स्वतःसाठी वेळ काढण्याचं. मला तर म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात की कॅन्सरने काय दिलं तुम्हाला किंवा काय मॅनेज, तर मला तर खूप छान म्हणजे असं मैत्रिणी दिल्या, इतक्या छान मला मैत्रिणी झाल्या, जीवाभावाच्या मला मैत्रिणी मिळाल्या. म्हणजे मी त्याच्याकडे अशा पॉझिटिव्हली बघू शकते. म्हणजे अगदीच मी अशी काही बसणारी नाहीये, नव्हते पण मला इतके छान मैत्रिणी झाल्या की ते मला आठवण पण होत नाही की अशा या ग्रुपमध्ये गेल्या की अरे बापरे हा कॅन्सरचा ग्रुप आहे. आणि कॅन्सर विषयी तर आम्ही बोलतच नाही, पण आम्ही इतकी मजा आणि मस्ती करतो त्याच्यामध्ये. आमच्या ग्रुपमध्ये येणाऱ्यांना कुणाला कॅन्सरचा ग्रुप आहे असं वाटणारच नाही. मला एक सांगायचं होतं की एक रॅबिट होल नावाचा इंग्लिश सिनेमा आहे, त्याच्यामध्ये ज्यांच्या मुलांच्या डेथ झाल्या दुर्दैवाने काही कारण, तिथे एक तो सपोर्ट ग्रुप दाखवलाय त्यांनी. आणि त्यात त्यांनी थोडं सार्केझम पार्ट त्यात तसं दाखवलंय की वर्षानुवर्ष ते सगळे भेटत असतात आणि प्रत्येक वेळी भेटल्यानंतर आपल्या मुलांच्या आठवणी करून रडणे हा एकमेव त्यातला तो मेन अजेंडा त्या मीटिंगचा असायचा. आणि ह्या विषयावर कोण कोणाला म्हणणार ना की तू का रडतोय, कारण हा मुद्दा प्रत्येकाचाच आहे हा प्रॉब्लेम. त्यांनी दोन कॅरेक्टर दाखवले की त्यांना हे पटत नसतं, त्यांना वाटत असतं जर ह्यातून बाहेर येण्यासाठी हा सपोर्ट ग्रुप आहे तर वर्षानुवर्ष इथेच आम्ही रडत का बसू. आणि ते असं त्याच्यात बंड पुकारल्यासारखे करून बाहेर येऊन मग ते त्यांचे लोक हसत बसत असतात की आता आपण हे असं राहिलं तर आपल्या मुलांना आवडलं असतं की आई वडील आपले आता छान आयुष्य जगतायत खरं. तर तसं तुमच्या भेटीमध्ये हा मुद्दा अगदी आहेच आहे. मला खूप छान वाटतं. कॅन्सर हा विषय आमच्यामध्ये कधीच नसतो. मग असं काही अगदीच झालं की अरे बाबा थोडंसं मला असं होत होतं आणि मला असं झालं, तर तिला पुढचीला जर कधी सांगायचं झालं तर आम्ही सांगू शकतो की नाही तू ह्याच्याबरोबर हे खा, त्याच्याबरोबर नारळ पाणी पी, किंवा असं समथिंग आहारातलं आम्ही सांगू शकतो. किंवा कसं आहे की एखाद्या वेळेला असं असतं ना की आपण जे काय सगळं सोसलेलं आहे त्याच्याबद्दल आपण पुरेसे बोललेले नाही असं सुद्धा काही वेळेला वाटतं लोकांना. तर आम्ही सुरुवातीच्या ज्या आमच्या शेअरिंग मिटिंग असायच्या त्याच्यामध्ये आम्ही असा एखादा विषय घ्यायचो की किमोथेरपीच्या वेळेला तोंडाची चव, तर याच्याबद्दल प्रत्येकीची इंटरप्रिटेशन वेगळं असायचं. की कोणी म्हणायचं आता मी म्हणते मेटॅलिक चव होती, कोणी म्हणायची आणखीन वेगळं असायचं. तसं आम्ही एक हे केला होता की केस गेले त्यावेळेला काय वाटलं, असा एक आम्ही विषय दिला होता. तर त्या विषयावर प्रत्येकीने आपले अनुभव सांगितले की काय काय आपल्याला त्या काळामध्ये अनुभव आले. की एकीने सांगितलं की एक गजरेवाला मला गाडीच्या दाराशी येऊन गजरा घ्या म्हणून हे करत होता,
तर मी म्हणे माझ्या डोक्यावरचा रुमाल काढून त्याला दाखवला की माझ्या डोक्यावर केस नाहीये आता. तर तो मुलगा म्हणे इतका पटकन गजरेवाला मला म्हणला देवासाठी घेऊन जा की, असं म्हणला म्हणे मला पटकन, देवासाठी घ्या गजरा म्हणून. असा मला पण एक असा अनुभव आला होता की रिक्षात असताना गेलेला केस असताना जरी रुमाल बांधला तरी कुठेच केस नाहीत, भुवयांना नाही, पापण्यांना नाही कुठे. तर ते दिसताना विचित्र दिसतं. माझ्याकडे माझा फोटो आहे त्या काळातला. तर तसं बघितलेलं माझ्या शेजारी एक स्कूटरवर एक कपल होतं, त्यांच्या मांडीवर एक मूल होतं छोटं, कारण 2-1 वर्षाचं असेल. तर ते मूल असं भेदरून माझ्याकडे बघत होतं, काहीतरी वेगळं कदाचित त्याला जाणवलं असेल. तर मलाही कळेना, म्हटलं आता हा मुलगा रडायला लागतं का काय हे मूल, म्हटलं आपल्याकडे बघून असं जरा थोडंसं सिग्नल सुटतोय लवकर तर बरं होईल असं वाटत होतं मला. तर एक क्षणभर मला असं जरा ऑकवर्ड झालं आणि मी हसले त्या मुलाकडे बघून. तर ते काय हसलं बिसलं नाही माझ्याकडे बघून, पण सिग्नल सुटल्यावर जेव्हा त्यांची स्कूटर सुरू झाली त्याने मला टाटा केलं छान प्रकारे एकदम. म्हणजे मला एकदम की नाही बा या मुलाला आपण कम्फर्टेबल केलं होतं असं वाटलं त्या ह्याला. असे अनुभव ज्यांचे आलेले होते ते सगळे अनुभव त्यांनी त्या दिवशी सांगितले. आणि केस गेल्याचं जे दुःख होतं त्यापेक्षा सुद्धा हे अनुभव शेअर केल्यामुळे त्यांना सगळ्यांना एकदम छान वाटलं की प्रत्येकीला काहीतरी चांगला पण अनुभव आलेला होता, जरी दुःख होतं त्याचं तरी सुद्धा. पण तरी सुद्धा त्यावेळेला त्यावेळेला स्वतःला सावरणं, कारण एकदम अशा ते केस उशीवर पडतात किंवा एकदमच ते सगळेच निघून येतात. माझे तर तसेच झाले, एकदम माझे पूर्ण अर्ध्याच्या वरती केस ते उशीवर असे आले. मला थोडासा बसला शॉक, पण मला कुठेतरी माहिती होतं की बाबा नाही आपल्याला परत येणार आहेत. परंतु मी रुमाल लावून सगळीकडे, म्हणजे लग्न पण मी अटेंड केले, मी सगळ्या रुमालांमध्ये लग्नामध्ये दिसलेली, सगळीकडे गेले. पण इतकं त्याचा बहु करणं, पिक्चरला सगळीकडे कॅरी करणं स्वतःला जास्त महत्वाचं आहे. आपल्याला केस नाहीत हे महत्वाचं आहे का आपण बरं होणं महत्वाचं आहे, उभं राहणं महत्वाचं आहे. ते मुक्तांगणमध्ये जेव्हा मुक्ता कुंटलमेकरांची आई होत्या अनिता, त्या कधी नव्हत्या, त्या कधीही डोक्याला रुमाल बांधत नव्हत्या. आणि त्यांचं तो एक जगण्याचं मंत्र आहे, तरी बरं तरी बरं, तरी बरं हे नाही झालं की आम्ही पण हेच म्हणतो, तरी बरं ब्रेस्ट कॅन्सर झाला, आम्ही पण असंच म्हणतो. आणि बऱ्याचदा असं होतं ना, आता मुक्तांगणमध्ये आम्ही जेव्हा ग्रुप घेतो मी इथे सर्व लोकांचा, तर कधी ते कुणी डॉक्टर असतं, कोणी इंजिनियर आहे, कोणी अगदी हमाली करणारं काम, सगळेजण एका बॅच मध्ये असतात. आणि इतक्या वेगवेगळ्या क्लासचे लोक आयुष्यात 1 महिना एकत्र राहू शकतील अशी अजिबात शक्यता नसते. पण हे एकमेव जे कारण आहे, म्हणजे मला त्याचे नेहमी आश्चर्य वाटतं, आनंदही वाटतो की एका छताखाली हे लोक 30 दिवस राहतायत. आणि त्यांच्यामध्ये म्हणजे त्या ग्रुपच्या दिवशी असं कळतं की हा शेजारी बसलेला डॉक्टर आहे आणि त्याच्या शेजारी बसलेला कोण आहे तर तो एक हमाली करणारा माणूस आहे. पण ते महिनाभर दोघांची बेडच्या शेजारी बेड होती, राहत होते. तर हा कॉमन जो असतो की आपण दुःखाच्या वेळेला जे आपल्या बरोबर माणसं ते असतात त्यांच्याशी ती अटॅचमेंट फार महत्वाची असते. कदाचित ते त्यानंतर 1 महिन्याने आयुष्यात भेटणार पण नाहीत लोक एकमेकांना, पण त्या 30 दिवसात ते एकमेकांशी ह्या गोष्टी शेअर करतात की ज्या सख्या जवळच्या मित्राशी कधी केलेल्या नसतात. शेअरिंग मिटिंग हा आमचा पहिला हे आहे ग्रुपचा अजेंडा आमचा, की शेअरिंग मिटिंग मध्ये जेवढं मी तेच, मला पण शेअरिंग मिटिंग मध्येच मी सगळी मोकळी झाली आणि तेव्हापासून अरे आपल्यासारखे कोणीतरी आहे आणि मी एकटी नाहीये ह्या जगामध्ये, हे त्याचं एक फिलिंग आहे. पण यातला आणखी एक मुद्दा असतो की जनरली कॅन्सरचे 5 स्टेजेस असतात ऍक्सेप्टन्सचे. ते डिनायल नावाची जी स्टेज पहिली येते, तर हा डिनायल लॉंग टर्म पर्यंत राहणारे कित्येक लोक असतील सुद्धा असतात ना. त्यांना मग तुम्ही कसं हँडल करता? समजा खरं सांगायचं ना तर त्यांना वेळ द्यावा लागतो, बाकी काही नाही करता येत. की म्हणजे असं आपण त्यांना सारखं नॅगिंग करून की तू ये 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 म्हणायचं नाही. म्हणजे त्यामुळे एक हे आहे की कोणी जरी नातेवाईकांपैकी कोणी जर म्हटलं, म्हणजे मी तरी असं करते की त्यांनी कोणी जर मला सांगितलं की तू बोलशील का, तर मी सांगते की तिला फोन करायला सांग मला, की ती जर फोन करून तिला खरंच गरज वाटत असेल तर ती फोन करेल. आणि जर ती करत नसेल फोन तर तिला अजून गरज नाही वाटत आहे या गोष्टीची. तिचा एक फोन आल्यानंतर ती म्हणेल तितक्या वेळा मी तिला भेटीन आणि बोलीन तिच्याशी, पण पहिला फोन तिचा यायला पाहिजे. हा एवढा एक फक्त म्हटलं हे पाळावा तुम्ही असं वाटतं. आणि तुम्ही पण मागे लागू नका कोणी की बोल 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 असं सारखं नाही सांगायचं. म्हटलं ज्यावेळेला तुम्ही असं जास्त वेळा त्यांच्याशी बोलाल की
तू एकदा बोलून बघ, बरं वाटेल. तुम्हाला माझ्याशी बोलून बरं वाटलं म्हणजे तिला वाटेल असं काही नाहीये. तर तिचं तिला वाटू दे हे. आणि ज्या वेळेला असं तिचं तिला वाटतं ना त्यावेळेला ती पूर्ण मोकळेपणाने आपल्याशी बोलते. पण नंतर जाताना एक दोघी जणींनी तर मला असं कॅन आय हग यू असं विचारलं होतं. मग एकीने आलं तर माझ्या आईच्या पुढे आली, म्हणे की आजी मी तुम्हाला नमस्कार करू का? ताई म्हणजे कशासाठी ग? तर म्हणे काय नाही, तुम्ही तुमच्या मुलीने जे काय मला दिलंय ना त्याच्यासाठी मी तुम्हाला नमस्कार करते, तिला नाही करत असं म्हणले. किंवा जाताना सांगतात की खूप छान वाटलं बोलून. हे मात्र म्हणतात की छान वाटलं तुमच्याशी बोलून. हे वाक्य अगदी प्रत्येक पेशंटचं जरी फोनवर बोलल्या तरी खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि मोकळं झाले, मी मोकळी झाले, हे शेवटचं वाक्य प्रत्येक पेशंटचं असतं. फक्त एवढंच आहे की हे वाक्य आम्ही डोक्यात जाऊ द्यायचं नसतं, हे पथ्य पाळावं लागतं. नाही कित्येक म्हणजे मला आता बोलता बोलता मुद्दा सुचला की कित्येकांना बोलायला मिळालं, मोकळं वाटलं. याच्या मागे असंही कारण असते की त्यांचा जो स्ट्रेस साठवून राहत असेल आयुष्यभरामध्ये त्याला तेव्हा सुद्धा आउटलेट न कायमस्वरूपी मिळत नसणे हा सुद्धा त्यांचं स्ट्रेस वाढण्याचं कारण असू शकेल. आणि कुणीतरी आपलं ऐकतं ही भावना तर आयुष्यात सगळ्यात महत्वाची असते. त्यासाठी हा आजार व्हावा असं नाही, पण गेल्या गोष्टी आजार होऊन जर हा फरक पडणार असेल तर ते ब्लेसिंग आहे. तर तोच उलटे मी आता शेवटच्या प्रश्नाकडे तेच येणार होतो की आधी तुम्हाला विचारतो की कॅन्सर आयुष्यात आला नसता किंवा आला आहे आता तर आयुष्यात कसं असलं असतं? समजा कॅन्सर आला नसता तर मी आज जी आहे ती मी नसते. पहिली गोष्ट, मी काहीतरी वेगळी नॉर्मल नेहमीच कटकटीबाई अशी सुद्धा झाले असते. म्हणजे 70 वर्षाची कटकटी म्हातारी पण होऊ शकले असते मी. पण कॅन्सर आल्यामुळे माझ्या आयुष्याला एक दिशा मिळाली, एक चांगलं काहीतरी करायला मिळालं. आणि मुख्य म्हणजे असं आहे की 4 लोकांच्या कोणाच्या तरी मदतीला आपण काही कॉन्ट्रीब्युट करतोय, हे पण एक चांगलं मोठं समाधान आहे. आणि छान आयुष्य जगायला शिकले कॅन्सरमुळे मी. त्यामुळे मी कॅन्सरला थँक्यू म्हणते. खरं तर थँक्यू फॉर एव्हरीथिंग. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. आणि बेस्ट मैत्रिणी मिळाल्या मला कॅन्सर. सगळ्यात मोठा हे आहे ना तो अशा मैत्रिणी मिळाल्या की ज्या मैत्रिणी कुठल्याही काळात कुठल्याही याच्यात आमच्या एकमेकींच्या पाठीशी उभ्या आहेत. आणि हा विश्वास जो आहे हा विश्वास आम्हाला कदाचित कॅन्सरमुळे मिळाला असेल हा, की कुठल्याही वेळेला या मैत्रिणी आपण कधीही म्हटलं तरी आपल्या बरोबर आहेत. ही जी सोबत आहे. सांगितलं तर बरोबर आहे. समजा की कॅन्सर झाला म्हणून हे सगळं मिळालं, पण त्यातनं मला एक आणखी मुद्दा जास्त महत्वाचा वाटतो की आजाराच्या त्या स्टेजला तो अवेअरनेस घेऊन असा विचार करून पुढचं आयुष्य प्लॅन करणं हा जास्त आहे. कारण आजार समजा 100 10 लोकांना होतो, पण 10 2च लोकांचं समजा आयुष्य असं. तर त्या वेळेला समजा म्हणजे आता आपण का हा सर्व असं कार्यक्रम करतो किंवा की कित्येकांना हे माहितीच नसतं ह्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावं. कारण जसं मगाशी म्हणलं तर सेल्फ सिम्पथी आणि दुसऱ्या दिले सिम्पथी याच्यामध्येच आयुष्य कित्येकदा खूप जणी आहेत. आणि अशा खूप जणी पण आम्ही बघितलेल्या आहेत की अरे ये बाहेर ये, आमच्या बरोबर ये असं म्हणून आम्ही त्यांना आणलेलं पण आहे, पण त्या शेवटपर्यंत आलेल्या नाहीत. आणि इव्हन अशा पण बघितल्यात की फक्त नवऱ्यालाच माहिती, मुलांना पण माहिती नाहीये, इतक्या त्या कोशात राहिलेल्या आहेत. मग त्या अजून जास्त डिप्रेशन मध्ये वगैरे जातात पुढे जाऊन. असं नको व्हायला. झालाय कॅन्सर, ओके, त्यातनं बाहेर पडायचंय, तुम्हाला उभं राहायचंय, हे घेतलं पाहिजे. आणि सुशिक्षित लोक आहात, तुम्हाला वाचता तुम्ही सगळ्या गोष्टी की याच्यावर उपाय आहे, हे सगळं माहिती आहे तुम्हाला. तर असं राहण्याची गरज नाहीये खरं तर ना, की तुम्ही यातनं बाहेर पण पडू शकता, उरलेलं चांगलं आयुष्य जगू पण शकता. आणि जनरली कसं होतं नाही का, आपण सक्सेस सायकल सारखी एखादी गोष्ट जशी म्हणतो की मुक्तांगणमध्ये पण मी नेहमी बोलताना एकच वाक्य सांगतो की दारूचं व्यसन आणि त्याच्यामुळे फिजिकल काही जे साईड इफेक्ट्स असतील बॉडीवरती, हा एकच आयुष्याचा लॉस होत नसतो कधीच. त्याच्या बरोबर तुमचं फॅमिली लाईफ डिस्टर्ब होतं, फायनान्शियल लाईफ डिस्टर्ब होतं. तसं जर तुम्ही स्वतः सतत आजारी आहात आणि तेच स्वतःच सांगत बसतात तर इतर बऱ्याच गोष्टींना तुमच्या आयुष्याचा परिणाम त्याचा होतो सतत. लोक तुम्हाला पण टाळायला लागतात, ते टाळतात म्हणून तुम्ही आणखी कोशात जाता. हे चक्र अशी संपणार नाही सगळी की तुम्ही काही ऍक्टिव्ह लाईफ करू शकता. की आजारामुळे तुम्हाला आता पहिले एवढं ते काम जमत नाही करायला, तेवढे पैसे मिळू शकत नाहीत त्या कामामुळे मिळणारे, पण छोटं काम करून तुम्हाला काहीतरी इन्कम मिळालं तर त्याचा एक वेगळा आनंद असतो.
अशा बऱ्याच गोष्टी आणि काहीतरी उद्योगात राहणं हा पण मोठा आहे ना तुमच्या आयुष्यासाठी. तेच विचार करत राहणार कायम, तेच विचार करत राहणार. मी तेच म्हणलं, मध्यंतरच्या काळामध्ये मी जेव्हा नाशिकहून पुण्यात आले त्यावेळेस मी हाच फक्त माझा विचार, मला काय होणार आहे का, अजून मला पोटात दुखतं, मी नक्की पुढे माझा कॅन्सर पोटात गेला, असं ते आपण एक 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 डोक्यामध्ये विचार. सवय लागते की आपल्याला काहीही झालं की त्याचा संबंध कॅन्सरशी लावायचा, मग त्यातनं बाहेर यायला बाकीच्या मैत्रिणी लागतात. अगदी खरं. त्यामुळे एकच म्हणजे सांगते, एक सल्ला म्हणा किंवा एक शेवटचं सांगायचं, कॅन्सर होऊ नये किंवा लवकर बरा व्हावा याच्यासाठी निदान लवकर होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे स्वतःच्या तपासण्या लवकर वेळेत करणं महत्वाचं आहे. हे मी म्हणजे नक्कीच सगळ्यांना एक शेवटचं सांगू शकते की निदान लवकर करा. आपल्या स्वतःकडे बायका खूप दुर्लक्ष करतात, ते न करता तपासण्या स्वतःच्या वेळेच्या वेळेला करणं फार शरीराची भाषा ऐकायला शिकणं. तर आपल्या खूप छान गप्पा झाल्या. म्हणजे मेन हेतू जो आजचा होता की जास्तीत जास्त वेळ आपल्याला अवेअरनेस आणि आयुष्य छान कसं करता येईल, कुठेही त्याचं दुःखाचा अवडंबर न माजवता, हाच मेन ह्याचा हेतू होता. आणि आज आपण आपल्या चॅनलवरती मुद्दाम हा एपिसोड करण्यामागचं कारणच असं होतं की बऱ्याचदा कित्येकदा लहान गावामध्ये आपण, मी बरेच वर्ष तिथे प्रॅक्टिस करताना मला हे अनुभव आलेले होते की अशा दुखण्याविषयी अवेअरनेस नसतो. अवेअरनेस नसण्याची आणखी वाईट बाजू म्हणजे गैरसमज जास्त असतात आणि ते गैरसमज फुलवले जातात आणखी अज्ञानामधनं. तर अशा काही कार्यक्रमांमधून आपल्या गावातल्या सुद्धा कित्येक स्त्रियांना यातून काहीही माहिती हवी असेल पुढे, तर आपण आस्था यांच्या सेंटरचा नंबर देत आहोत आणि तिथे तुम्ही कॉल करून त्यांच्याशी बोलू शकता. आणि आजचा हा कार्यक्रम कसा वाटला हे तुम्ही नक्की कळवा. आणि ह्या संदर्भात काही तुम्हाला जर प्रश्न विचारायचे असतील तर आपल्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही त्याविषयी विचारू शकता. तर आज तुम्ही दोघी आज आमच्या चॅनलवर आलात आणि खूप छान माहिती, आपण खरं गप्पा मारणं हाच हेतू होता. तशा पद्धतीने आपण छान बोललो आणि ह्याविषयी आता कधी आम्हाला तुमची काही मदत लागली तर आम्ही तुम्हाला नक्की भेटूया आमच्या जगण्यातील काही तर्फे. धन्यवाद.